या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ 1 तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे। त्यामुळे आज शिवसेना उद्धव गटाचे उपनेते शरद कोळी, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत तोंडावर काळ्या फिती लावून कोळी यांच्या ऑफिस समोर बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला। सरकारने तातडीने या नराधामावर कारवाई केली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी दिला। तसेच यावेळी उपनेते शरद कोळी यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा आपल्या स्टाईलमध्ये चांगलाच समाचार घेतलाय। यावेळी उपस्थित उपनेते शरद कोळी, जिल्हा प्रमुख अमर पाटील सह उद्धव बाळासाहेब गटाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी। महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदचा बंद पुकारला होता, पण कोर्टाने त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। काय सांगायला यावर? जनतेच्या हक्कावरती जर कोर्टासारखी व्यवस्था जर आम्हाला कायद्याच्या चाकुरीत न राहता आंदोलनापासून जर दुरावत असेल, आमच्यावर बंधन घालत असेल, तर अशा न्याय व्यवस्थेवर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही। म्हणजे ज्याप्रमाणे निवडणूक आयोगावर या राज्यातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही, विश्वास उडाला, त्याच पद्धतीने न्याय व्यवस्थेवरचा देखील विश्वास यापुढे उडेल। म्हणून न्याय व्यवस्थेनं खरं तर जनतेच्या न्याय हिताच्या हक्कासाठी, मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ती अधिकार हे जनतेला दिला पाहिजे। न्यायालयानं खरं तर काल काही पत्रकारांनी म्हणणं व्यक्त केलेलं आहे की न्यायालयाची भूमिका दुपारपर्यंत ही जनतेच्या बाजूने होती, परंतु दुपारनंतर जी भूमिका बदललेली आहे ती सरकारच्या बाजूने। म्हणजे याच्यामध्ये दाल में कुछ तो काला आहे, म्हणून असा चुकीच्या पद्धतीचा निर्णय होऊन या पद्धतीनं आजचं आमचं आंदोलन न्यायालयाच्या मार्फत चिरडण्याचा प्रयत्न केला होता। परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रभर आंदोलन राबवलेले आहेत आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यामध्ये आंदोलन आम्ही करतच राहणार। गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती, या प्रकरणामध्ये यशस्वी झाले असं वाटतं का? कुठला गुणवरते सदावर्ते? गाढवाची अक्कल आहे का त्याला? गायबाऱ्या तोंडाचं, लाज ना आब्रो, याला असं चिखलात फेकून दिलंय। बेगर अकलीचा कांदा आहे ती, त्याला काय अक्कल आहे का? ती गावल्यावर त्याला कुठतर 2 थोबाडीतच येते। आता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं, दक्षिण सोलापूरच्या वतीनं आज आम्ही इथं निर्देशनं व्यक्त करत आहोत। काळा फिती लावून आणि तोंडाला काळा पट्टी लावून आम्ही या सरकारच्या विरोध निर्देशनं करत आहोत। आमची प्रमुख मागणी आहे की या बदलापूरमध्ये जे घटना झालेली आहे त्या बलात्कारी नराधमाला भर चौकात फाशी द्या अशी आमची मागणी आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणी असलं कृत्य धाडस करणार नाही। असलं कृत्य करण्यास या महाराष्ट्रामध्ये रोज आज महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत, मुलींवर बलात्कार होत आहे, अत्याचार होत आहेत, काही ठिकाणी महिलांवर लाठीचार्ज होत आहे। अशा वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे। अशा वेळी आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला पाहिजे आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या घटनेच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे। अशा माध्यमातून आमची मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये जर असंच जर कृत्य होत असेल त्याच्यावर मोठं आंदोलन उभा करू। सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करू आणि सरकारच्या विरोध निर्देशन व्यक्त करू येणाऱ्या काळामध्ये। मी मीनल दास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख। आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बदलापूरमध्ये ज्या 4 वर्षांच्या चिमुरड्यांवरती ज्या अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ ह्या ठिकाणी तोंडाला काळ्या फिती बांधून त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत। ह्यापूर्वी कधीही न घडलेल्या अशा ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आऊ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजा घडवले, त्या महाराजांनी परस्त्रीला सुद्धा बहिणीप्रमाणे मांडलेलं होतं आणि ज्या ठिकाणी बलात्कार होईल त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्या बलात्काराला चौरंग्या करून टाकत होते, त्यांचे हात पाय मोडून चौरंग्यासारखी स्थिती करत होते। ज्या ठिकाणी आमच्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वसा घेतला, आम्हाला शिकवलं जेणेकरून आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं, काम करावं आणि अशा ह्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली असू दे, महिला असू दे, त्यांच्यावरती सतत बलात्काराचे प्रकरण हे वाढत चाललेले आहेत आणि ह्या सर्व प्रकरणांना दोषी फक्त हे महाराष्ट्राचं राज्य सरकार आहे आणि संपूर्णतः दोषी ह्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत। कारण का
कारण हे जे बलात्काराचे प्रमाण वाढत चाललेले आहे, ह्या बलात्कारांना ठोस अशी कुठलीही कारवाई शिक्षा दिली जात नाहीये. त्यामुळे हे जे नराधम लोक आहेत, हे अत्याचारी आहेत, त्यांची वरचेवर धाडस वाढतच चाललेलं आहे. काय कार्यवाही वाटते? ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बलात्काराचे हातपाय मोडून त्यांना चौरंगा केलं जात होतं, तशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करावी, जेणेकरून जेव्हाही एखाद्या महिलेकडे किंवा मुलीकडे ते पाहतील वाईट नजरेने, त्यावेळेस त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने कारवाई होत होती त्या कारवाईची आठवण झाली होती. त्यांच्या अंगावरती शहारे यावेत, थरकाप उडावा, जेणेकरून ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा अशी बलात्काराची स्थिती निर्माण होणार नाही. आज या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करीत असताना सरकारला इशारा देत आहोत की तुम्हाला जर लाडक्या बहिणीच्या योजना काढून तुम्ही जर लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नसताल, जर लाडक्या बहिणीची तुम्ही सुरक्षितता करत नसताल, तर तुम्ही आज ह्या क्षणाला इमिजिएट तुम्ही राजीनामा द्यावा. तुम्ही नाहीतर हे सरकार आम्ही बरखास्त करून टाकू. आणि जर ह्या ठिकाणी जर इथून पुढेही महिलांवरती आणि मुलींवरती असे जर अत्याचार घडत राहिले तर हा कायदा, हे शासन आम्ही हातात घेऊ आणि त्या बलात्काराला काय शिक्षा द्यायची ते आम्ही आमच्या पद्धतीने देऊ. आणि जर काय आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे असतील ह्या महाराष्ट्र सरकारला, ते त्यांनी बिनधास्त करावेत. येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सामोरे जायला तयार आहोत. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.